विद्यार्थी मित्रांनो, एम-एच-टी सी-ई-टीच्या फॉर्ममध्ये मिस्टेक झाल्यात. नाव चुकलंय, डेट ऑफ बर्थ चुकली किंवा बाकीचे डिटेल्स चुकलेत. त्याचबरोबर समजा तुम्हाला 2 अटेम्प्ट द्यायचे पण तुम्ही एकच अटेम्प्ट सिलेक्ट केलाय. त्याबरोबर तुम्हाला पी-सी-एमची एक्झाम तुम्ही सिलेक्ट केली, पण पी-सी-बीची एक्झाम पण द्यायची आहे. बरोबर आहे. यासारखी कोणतीही मिस्टेक असू द्या, अजिबात घाबरू नका. मी तुमच्या सोबत आहे. आपल्याला काय करायचं, की फॉर्म क्लोज होण्याची वाट बघायची आहे. बरोबर? ज्यावेळेस आपले फॉर्म क्लोज होतील, त्याच्यानंतर करेक्शन विंडो येईल. ती करेक्शन विंडो जास्तीत जास्त 4 ते 5 दिवसाची असणार. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, की आपल्या ज्या मिस्टेक झाल्यात आपल्या फॉर्ममध्ये, तर त्या आपण करेक्ट करू शकतो. पण आता लक्षात ठेवा, ती करेक्शन विंडो आल्यावर तुम्ही अवेलेबल पाहिजे. नाहीतर असं व्हायला नको, की करेक्शन विंडो येऊन जाईल आणि तुमचा फॉर्म किंवा तुमच्या फॉर्ममध्ये ज्या झालेल्या मिस्टेक आहेत, तर त्या तशाच राहतील. बरोबर? मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, की आपल्या या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. Instagramवर जर पाहत असाल, तर Instagram अकाउंटला फॉलो करून ठेवायचं म्हणजे काय होईल, ज्यावेळेस करेक्शन विंडो येईल, त्यावेळेस नक्की मी त्याच्यावर व्हिडिओ बनवील आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. बरोबर? त्याच्यामुळं ऑल द बेस्ट.